नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. आजची बातमी अत्यंत वेदनादायक आहे, मनाला चटका लावणारी आहे. पाचोरा तालुक्यातील एक कष्टकरी शेतकऱ्याने जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मयत शेतकऱ्याचं नाव आहे सुभाष पंडित राऊत. मूळ गाव छत्रपती संभाजीनगर, पण पोटाची खळगी भरण्यासाठी ते पाचोरा तालुक्यातील बदरखे इथे दुसऱ्याच्या शेतीत काम करत होते. शेती म्हणजे नशिबाची खेळ, कधी भरघोस उत्पादन तर कधी मोठं नुकसान. स्थानिकांमध्ये अशी चर्चा आहे की शेतीमध्ये नुकसान झालं होतं, कर्जाचं ओझं वाढलं होतं आणि याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं. ही घटना 5 मे रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याची शक्यता आहे. सकाळी एका शेतकऱ्याला रस्त्याने जाताना ही बाब लक्षात आली. त्यानंतर तात्काळ गावकऱ्यांना कळवण्यात आलं. अँब्युलन्स चालक किशोर लोहार यांनी त्यांना तातडीनं पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केलं. पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे पुढील तपास सुरू आहे. मित्रांनो, या घटनेत सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि 3 लहान मुली असे परिवार आहे. त्या 3 निष्पाप मुलींचं भवितव्य आता कोण सांभाळणार? शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, समस्या कितीही मोठी असली तरी तिचा उपाय असतो, पण जीवन संपल्यावर कोणताही उपाय उरत नाही. तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या मागे तुमचं कुटुंब आहे, तुमच्या मुलांचं स्वप्न आहेत, कर्ज आहे, नुकसान आहे, पण हे सगळं तात्पुरतं आहे. अडचण आली तर शांत राहू नका, कोणाशी तरी बोला, कुटुंबाशी, मित्रांशी, गावातील जाणकारांशी चर्चा करा, शासनाच्या योजनांची माहिती घ्या, आर्थिक मदतीसाठी सहकार्य संस्था, बँका यांचा आधार घ्या. सर्वात महत्वाचं, एकटे पडू नका. शेवटचा संदेश आहे, आपल्या सर्वांनी एकमेकांना साथ दिली तर अशा घटना थांबू शकतात. सुभाष राऊत यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबाने या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती लाभो हीच प्रार्थना. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.